900 मीटर उंचीचा मान्सूनचा मुख्य सरासरी जागेवर असल्यामुळे रविवार 14 जुलैपासून पुढील 4 दिवस म्हणजे बुधवार 17 जुलैपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे। आज दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता असून पावसासाठी अनुकूलता वाढेल। अरबी समुद्रातील ऑफशोअर ट्रफ मजबूत आहे, पण त्याची ऊर्जा मुंबईसह कोकणात व सह्याद्रीच्या घाट माथ्यावरही पावसासाठीच खर्च होत आहे। त्यामुळे धरण क्षेत्रात अजूनही धीम्या गतीने का होईना पण पाण्याचा अवकाळी सातत्य वाढत जाणवत आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जोरदार पाऊस कोसळण्यात बळकटपणे ऑफशोअर ट्रफ उभा आहे। उत्तर गुजरात व पश्चिम उपसागरात वाऱ्याची स्थिती आहे। वच्च छायेच्या वरील जिल्ह्यात 14 ते 17 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते। खान्देश, नाशिक तर आठवडाभर म्हणजे शनिवार 20 जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे। सध्या आसामकडील 7 राज्यात, पूर्वेकडील बिहारसारख्या राज्यात कमी होणारा पावसाचा जोर, परंतु दक्षिणेकडील राज्यात वाढणारा अधिक पावसाचा जोर अशा एकमेकांशी निगडीत अशा वातावरणीय प्रणाल्या व तेथील पावसाची तीव्रता पाहता महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील 11 व सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर अशा एकूण 16 जिल्ह्यात आजपासून 5 दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे।